आलोय मस्त दादाकडे. आता दादाच्या ऑफिसवर आलोय, व्हिडिओ काढायचा. आज काय नाईट आहे मस्त. 2 दिवस झाला व्हिडिओ टाकला नाही. हां दादा गेलता गावाकडे. गावाकडे गेल्यामुळं काय जाणं झालं नाही. मग व्हिडिओ शूट करून काय करीत नाही. मित्राकडे गेलतो, ते म्हणला काम आहे. काम आहे म्हणल्यावर काय म्हणावं. होय दादा, काम आहे म्हणल्याच्या नंतर काय बोलता का? काम आहे म्हणलं आपण काय बोल. हां ऊन खूप आहे पुण्यात. एकदम असं डेंजर आहे का नाही, असल्या झळायला लागतात उन्हाच्या, विषयच नाही. एकदम उन्हाचं कुणीच बाहेर, उन्हाचं बाहेर कुणी निघू नका. उन्हाचं बाहेर जर निघलात संपलं. स्किनचे तोतीच वाटते, तो उडतेत पण डॅमेज होती स्किन सगळी. उन्हात जर चाललात तर सनस्क्रीन वगैरे लावून जा. खूप बेकार ऊन पडते खूप. दादाचं काय आता, दादा मस्त आलाय. दादा इकडे वातावरण आहे त्यांचं. तू इकडे इकडे तू गावाकडे गेलतास कसं वाटतंय तुला? इकडे ना. हां गावाकडे गेलतास कसं वाटतंय तुला? गावाकडे गेलतास म्हणलं वाटतं ना. हां बरं वाटतं. मस्त. काय राणे मला गाव सुटा ना. लय ऊन असेल गावाकडे. गावाकडे लय ऊन आहे, पण गावाकडे लय ऊन आहे. काय आता निवांत आहे. त्याच व्हिडिओ टाकणार आहे का आता? हां त्याच व्हिडिओ टाकणार. मग कोणता व्हिडिओ टाकणार? हेच व्हिडिओ टाकायचे. रेल आहे ना. रिअल काय आहे ते ब्लॉग कशाला म्हणतो? जे आहे ते रिअल चाललंय ते टाकायचं. ऊन खूप आहे मित्रांनो. काय भयानक झालेली बघ. भयानक म्हणजे ऊन बघू शकता तुम्ही. लय डेंजर ऊन. घेऊन यांना तिथं सिग्नल बसवायला पाहिजे का नाही, दाखव ना. इकडे एक सिग्नल एक बसवाच लागेल इथं. सिग्नल जर तिथं नाही बसवलं तर तिथं खूप कोणता आहे? ॲक्सिडेंट होते. पॅन क्लब रोड. आता आम्ही बालेवाडी हाय स्ट्रीटमध्ये आहे का ना. हां, बालेवाडी हाय स्ट्रीट गंगाराज चौकाच्या बंदर चौकाच्या समोर मोठी बिल्डिंग आहे मस्त. चौकाळ रोड. दादा आहे तिथं, जॉब करतोय मस्त निवांत. काय आता व्हिडिओ शूट करायचे काय काय. हां हां, खरं. गावाकडं काय जायचं आहे आता जायचं नाही. आता पेपर आहेत मस्त. पेपरला जातो गावाकडं. पेपर मेमध्ये आहेत ना. मेमध्ये पेपर आहेत माझे. मेमध्ये पेपर आहेत, मग मेमध्ये जावंच लागेल ना मला. अरे ते पण आज परिस्थिती बघितली का? हां, आज इकडं युद्ध चालू आहे. ते गॅस सिलेंडरचे नाही पण न्यूजला काय दाखवते की काय? गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. हां आणि पेट्रोलचा बी काय भाव आहे तो हाईच आहे बरं का. हां पण फक्त एवढंच की गर्दी पेट्रोलला जास्त होती पेट्रोल पंपावरती. आणि गॅस सिलेंडरचा विषय काय माहिती आहे का? सर्वसामान्य जनतेला जर विचारलं गेलं तर ते बरोबर सांगतात की गॅस शक्यतो जास्त करून भेटत नाही. ऐकून की हां. कारण की मी गॅसमुळे माझे वांदे झाले. गॅस भेटलाच नाही. आम्ही दोघं न्यूजला काय गेलतो दाखवते माहिती गॅस का? आणायला. सांग न्यूजला काय दाखवतात की तुम्हाला गॅस सिलेंडर तुटवडा नाही. हां, पेट्रोलचा तुटवडा नाही. चर्चामध्ये बोलायला गेलं तर पेट्रोल भेटतंच. पेट्रोल भेटतं. ना. पेट्रोलचा विषय काय नाही. खोटं बोलायचं. पेट्रोलचा विषय नाही. पेट्रोल भेटतंय. पण एवढंच की जरा थोडं ट्रॅफिक होतंय पेट्रोल पंपावरती. लोक घाबरलेले असतील. आणि त्याच्यासाठी एक सजेशन सांगतो. नाही काय होतं माहिती का? असल्या महामारीच्या बाबतीत महामारी नाही ही ऐकून की महामारीचा विषय नाही. पंतप्रधान काय म्हणले की कोरोनासारखी परिस्थिती डबल येऊ शकते. नाही नरेंद्र मोदी म्हणलेत ना काल ह्याच्या मी न्यूज बघितलेली संसदेमध्ये. नाही. मला इथं का आपल्या कामाधंद्याने कुणाला वेळ आहे का बघायला ते. मी बघितली ना news. सर्वसामान्य जनतेला काय असतं हां. की त्यांना वेळ नसतो त्या गोष्टीला. हां, हां. त्यांना खायचं आणि उद्याचा विषय बघावा लागतो त्यांना. सोपं नाही आहे. बरोबर. आणि सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना काय या विषयीचं काय अजून माहिती नाही. लोक बातम्या बघत नाहीत. काय काय लोक न्यूज बातम्या बघितली तर ठीक बघतात. आहे. पण जी आपण यूट्यूबला जी बघतो म्हणजे शक्यतो आपल्याला टाइम भेटला तर टाइम भेटला तर हां, काय कामाच्या रील्सवरच सोबतून, शॉर्ट हां, व्हिडिओ किंवा रील्स. काय टाइम भेटला तर आपण काय करतो ती न्यूज एका बारचीला बघितली. हां आता
मी काल बघितलं न्यूजला तर काय होतं की खोटी बातमी पसरवली जाते. शक्यतो नाही का खोटी बातमी पसरवली नाही पाहिजे आणि आपण त्या गोष्टीला विरोध करतो खोटी बातमीला. खोटी बातमी पण नाही जे टाकायला खरं आहे ते खरं आहे. जे काय ते माहिती खरं टाकायला का पाहिजे. विषय काय माहिती का खरं काय माहिती का की जी गॅस सिलेंडरचा विषय आहे हां तो गॅस सिलेंडरचा विषय खरा आहे. कारण की सर्वसामान्य जनता हे आम्ही नाही नाही तुझा नाही नाही मी सांगतो ते खरं आहे. हां. तुझा विषय काय झाला त्या दिवशी गॅस सिलेंडर आणायला मला भेटलं नाही गॅस कस काय नाही भेटला? नाही भेटलं कारण गॅस की नाही. एक तर आपण गाव सोडून पुण्यासारख्या सिटीला कामाच्या संदर्भात आलेला असतो. हां हां. आपली रोजरोटी भागण्यासाठी इथं गाव सोडून शहरात आलो आणि परिस्थिती इथं कसं आहे माहिती आहे का की आपल्याला एकतर जास्त भेटलंच नाही. हां जास्त भेटला नाही पण आणि सर्वसामान्य जनता आपण आहे आपल्याला माहिती असतं की गॅस नाही भेटत आणि न्यूज खोटं सांगते की गॅस तुम्हाला भेटतेच म्हणून. सर आले सर आले. आणि आमचे मित्र आहेत, नमस्कार सर. धीरज सावंत धीरज सावंत. त्यांना सुद्धा माहिती की गॅस सिलेंडर भेटत नाही. पेट्रोल हे भेटतंय पण गॅस सिलेंडर भेटत नाही. बरोबर आपण सर्वसामान्य जनता आहे आपल्याला माहिती काय होते पण न्यूजवाले खोटं सांगते त्यांनी खोटं नाही सांगायला पाहिजे. सरचं काय म्हणणं आहे याच्यावर? आणि आता सिलेंडर तर भेटत नाहीये हां आणि भेटत असेल तर तो ब्लॅकने भेटतोय डबल किमतीने भेटत आहे. हा, खूप हे महागाई झाली ना. सर्वसामान्य जनतेसोबत नाही का धोका होतोय. हे असं व्हायला नाही पाहिजे कारण की गोरगरीब लोक आहेत की इथं शहराला गावाहून आलेले असतील आणि ह्यांच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे. आणि बघायला गेलं तर आज पुण्यामध्ये एक काल आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर गेलो होतो. धीरज सावंत आम्ही आमचे मित्र तर भरपूर हॉटेल बंद आहेत. ते कोणतं हॉटेल भरपूर हॉटेल बंद आहेत. चायनीज सारखे अजून भरपूर असे किंमत पण हॉटेल. वाढवले आहेत हॉटेलवाल्यांनी. खूप महागाई म्हणायचं थोडक्यात. महागाई वाढत चाललेली आहे. सरकारने या गोष्टीवर लक्ष द्यावं. सरकारने लक्ष द्यावं. युद्ध दुसरीकडे आणि चाललंय. अशी महाग खोटी अफवा पसरू नये की सगळं सुरळीत चाललेलं आहे. तुम्ही ग्राउंड लेवलला येऊन बघू शकता काय चाललंय. हा ग्राउंड लेवलला मीडिया आणि यायला पाहिजे. उगाच एसी केबिन मध्ये बसवून सरकार चालत नसते. बरोबर आहे. बरोबर आहे. स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं असतंय. बरोबर आहे. ही आज आम्ही काल जेवण करण्यासाठी बाहेर गेलो होतो तर ते आज आम्हाला समजलं की ते आम्ही मुद्दा आज इथं मांडला आणि जे आहे ते आहे खरंच आहे. है नाही ना? नाही पण युद्ध तिकडे चाललंय. युद्ध थांबायचं बी नाव घेणं ना. पातळीवरचं युद्ध असेल तर आपल्या भारतामध्ये जर असं होत असेल तर गोष्ट जरा चुकीचीच वाटते. चुकीची वाटती. सरचं म्हणणं काय आहे की तुम्ही खोटी अफवा पसरू नका ना. जे बातम्याला रिअल आहे ते रिअल दाखवा. उगाच दुसऱ्यांना यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. हां आणि मेन मुद्दा भविष्यात अशा होणाऱ्या संकटासाठी तोडगा काढणं गरजेचं आहे. हां आता हे जर युद्ध अजून महिनाभर लांबणीवर गेल्यावर लोकांनी काय करायचं? नाही तर खायचे मग वांदे ते होतील परत, लोकांना. खायचे वांदे तर होणार नाहीत पण मला वाटतं की सगळेच परत 5,000 रुपयाला सिलेंडर घेऊ शकत नाही. हां सगळ्यांची तेवढी परिस्थिती परिस्थिती नसते. नाही आहे ना. या मग असं जे बॅचलर लोक आहेत त्यांचे तेव्हा मग संपला दिवशी. नाही ना पण सर आपल्यासारखं जाऊन द्या पण गोरगरिबांचं तर भयानक परिस्थिती असणार कारण की हॉटेल बंद झाले सर. हॉटेल म्हणजे काय चांगले हॉटेल चांगले बंद झाले, मोठे बंद मोठे झालेले आणि त्या रूमवर राहणाऱ्या बॅचलर लागले. बॅचलर मुलांचे. त्यांना गावात जायला लागले. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्टेटमेंट काय की कोरोनासारखी परिस्थिती डबल येऊ शकते. म्हणजे त्यांचे news तुम्ही वाचली ना. भीतीचं वातावरण पसरवताय का हे सांगा. काय असेल ते सांगा. हां. भीतीचं वातावरण नाही पसरलं पाहिजे कारण की जे न्यूजला येते तुम्ही खरोखर आहे ते सांगा. न्यूजला कोणतरी नाही, नाही, फोबाड, नाही. सर्वसामान्य जनतेमध्ये तुम्ही येऊन हा प्रश्न विचारला पाहिजे. तिथं तुम्ही कॅबिनमध्ये बसून हा प्रश्न तुमच्या मीडियाच्या थ्रूनी घेऊन अशा भूलथापा नाही मारल्या पाहिजेत. आहे का नाही सर? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. कारण की आपण इथं सहन करतो आपल्याला माहीत होतं काय होते हां त्याच्यामुळे आणि- तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या गांभीर्याने आणि जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा एवढीच आमची विनंती. बाकी काय नाही. उष्णता काय सांगते सर उष्णता इकडं पुण्यामध्ये? इथं बाहेर बाहेर गेले 45 डिग्रीला. अजून निघायचं असलं तर सनस्क्रीन लावूनच निघा बाहेर. हा नाही तर निघू नका. वांदे होतील नंतर. बरोबर आहे. चला नंतर भेटू आता.